लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर आपल्याला एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हवंय तर कॅटेगरीमधून किती नीट स्कोअरनुसार जे आहे ते 2025 ला आपल्याला 85% स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट होऊ शकतं, जे की मुलींचं फ्री एज्युकेशन आहे किंवा मग कॅटेगरीनुसार जी काय फीस घेतली जाते त्यामधून. आणि आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएसचं एक प्रायव्हेट कॉलेज घ्यायचा विचार करत आहात गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून किंवा मग कॅटेगरीनुसार जी तुम्हाला फीस द्यावी लागते ना, तर त्या फीस मधून तर तुम्हाला मिनिमम नीट मध्ये किती स्कोर आल्यावर कोणत्या कॅटेगरीला एक प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊ शकतं त्याच्याबद्दल. तर पहा, सर्वात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर 425 पेक्षा जास्त तुमचा नीट स्कोर येत असेल किंवा मिनिमम 425 423 जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला एक या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो प्रायव्हेट किंवा एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. जेवढा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहतो ना त्याच नियर बाय जो आहे तो प्रायव्हेट कॉलेजचा पण कट ऑफ एससी कॅटेगरीसाठी क्लोज होतो. त्याचं मेन कारण हे की तुम्हाला एससी कॅटेगरीसाठी जे काय आपलं प्रायव्हेट कॉलेज असताना तिथं फक्त जी अदर फीस आहे ना तेवढीच पे करावी लागते. ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस जी आहे ना ती 100% महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुमची स्कॉलरशिपच्या थ्रू पेमेंट करतं. त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला एसटी कॅटेगरीसाठी तर तुम्ही एक 320च्या प्लस मध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज जे आहे ते राज्यामध्ये ऑल ओव्हर कोणतं ना कोणतं एक कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला फीचे कॅटेगरीचा तर 460 ते 465च्या दरम्यान तुमचा नीट स्कोर येत असेल तर तुम्हाला फीचे कॅटेगरीमधून एक एमबीबीएसचं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. त्याच्यानंतर जर आपण NT1 किंवा NTB कॅटेगरीचा विचार केला तर एक 450च्या प्लस तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतं ना कोणतं कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल. त्याच्यानंतर आपण जर समजा NTCचा विचार केला तर एक 470 ते 475च्या मधात तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला एक एमबीबीएसचं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं. त्याच्यानंतर जर समजा आपण NT3 कॅटेगरीचा विचार केला तर 470 ते 475 एवढा जो आहे तो नेट स्कोर तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड घेऊन चालू शकता 2025 साठी. ओबीसी कॅटेगरीसाठी पण तुम्ही लगभग तो सेमच घेऊन चालू शकता. ओबीसी NTD कॅटेगरी असेल किंवा मग एसीबीसी कॅटेगरी असेल किंवा जनरल कॅटेगरी असेल यांच्यामध्ये 1 ते 2च मार्काचा डिफरन्स तुम्हाला बघायला भेटतो. तो ओबीसी कॅटेगरीसाठी तुम्ही 474 ते एक 475 एवढा जो आहे तो एक्सपेक्टेड स्कोर तुम्ही घेऊन चालू शकता. एसीबीसीचा जर आपण विचार केला तर जवळपास 470 ते 475 एवढा जर तुमचा नीट स्कोर येत असेल तर तुम्हाला 2025 साठी जे आहे ते एक प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज महाराष्ट्र स्टेटमध्ये कॅटेगरीच्या फीस मधून किंवा जे काय मुलींना फ्री एज्युकेशन दिलं जातं ना तर तिथून अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर जर समजा आपण एक जनरल कॅटेगरीचा विचार केला तर पहा, सर्वात अगोदर जो ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे ना तो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये किंवा मग बीएमएस बीएचएमएस कॉलेजमध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस साठी कुठल्याही प्रकारे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट जे आहे ते स्पेसिफिक राहत नाहीये. तर तुम्हाला जनरल मधून अलॉटमेंट केलं जातं पण तुम्हाला जे काय सीटसाठी बेनिफिट दिला जातो ना तो फीसचा बेनिफिट तुम्हाला तुमच्या ईडब्ल्यूएस कॅटेगरीनुसारच दिला जाणार आहे. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ईडब्ल्यू साठी 10% जागा असतात पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ईडब्ल्यू साठी कुठल्याही प्रकारे अलग सीट रिझर्वेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळत नाही. जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला कट ऑफ किती जाऊ शकतो तर एक मला वाटतं 470 ते 475 एवढा जो आहे तो तुमचा कट ऑफ लगभग जो आहे तो 2025 ला क्लोज होताना तुम्हाला दिसून येईल. पहा, मी गव्हर्नमेंट एमबीबीएसचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर सीट रिझर्वेशन किती असतं म्हणजे एक कॉलेजमध्ये जर समजा 100 सीटची इनटेक कॅपॅसिटी ना तर तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह असतात ज्या की फक्त तुमच्याच कॅटेगरीच्या मुलांना अलॉटमेंट होतात. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. त्याची लिंक तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये किंवा व्हॉट्सअप चॅनलमध्ये पण बघायला भेटेल किंवा व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ डेफिनेटली चेक करू शकता. पहा, हा जो इन्फॉर्मेशन होता कट ऑफचा एक्सपेक्टेड तो मी तुमच्याबरोबर डिटेल एक्सप्लेन करून शेअर केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमची पेड काउन्सिलिंग जी आहे ती डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये जॉईन करायची असेल, पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरणं, डॉक्युमेंट अपलोड करणं, चॉईस फिलिंग करणं, सगळी प्रोसेस किंवा मग एक बेटर कॉलेजची लिस्ट हवी असेल आणि पूर्ण पेड काउन्सिलिंग जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करणं असेल, महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोटाची किंवा अदर स्टेटची ओपन काउन्सिलिंग करून जर तुम्ही कुठं पण ऍडमिशन करायचा विचार करत आहात पूर्ण भारत देशामध्ये तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.